जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगर कॅम्प नंबर 4 च्या सतरामदास हॉस्पिटल येथील रस्ता खोदण्यात आला असून पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे। परंतु संबंधित ठेकेदार हा निकृष्ट दर्जाचे पाईपलाईन टाकत असल्याने मनसेने आक्षेप घेतलाय। आज मनसेचे बंडू देशमुख आणि संजय गुगे यांनी निकृष्ट दर्जाचे पाईप घेऊन थेट पाणीपुरवठा कार्यालयात येऊन धिंगाणा घातला। याच पाईपने ठेकेदाराला मारण्याचा इशारा देत गोंधळ घातला। तात्काळ पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदाराला फोन करून जिंदाल कंपनीचे नवीन पाईपलाईन टाकण्याचे आदेश दिले। उल्हासनगर महापालिकेने भुयारी गटार योजनेसाठी अनेक रस्ते खोदलेत। ते रस्ते खोदल्यानंतर ठेकेदारांनी अनेक पाईपलाईन तोडल्यात। पाईपलाईन तोडल्यानंतर त्या पाईपलाईन आणि तो रस्ता ठेकेदाराला बनवून द्यायचा आहे। परंतु हा रस्ता बनवताना जे पाण्याच्या पाईपलाईनसाठी पाईप वापरले जातात हे MSचे पाईप आहेत। याचा थिकनेस 3 mm पण नाही आहे। हा पाईप 15-20 दिवसांनी सडणार, परत तिथे लिकेज होणार, महानगरपालिका परत खोदणार, त्याला परत दुरुस्त करणार। म्हणजे ठेकेदार कसा श्रीमंत होईल याच्यासाठी वॉटर सप्लाय काम करते। आणि या शहरामध्ये जर तुम्ही उल्हासनगर महापालिकेत बघितलं तर सगळ्यात भ्रष्ट डिपार्टमेंट जर असेल तर ते वॉटर सप्लाय आहे। कारण या लोकांचं कुठल्याही ठेकेदारावरती नियंत्रण नाही आहे। ठेकेदार काय हे बघायला पण जात नाहीत की ठेकेदाराने काय मटेरियल वापरलं आहे, कुठला पाईप टाकला आहे किंवा तो काय करतो याच्याशी सुद्धा यांना काय घेणं देणं नाही आहे। लिकेज झाल्यानंतर हे जाणार, त्याला वेल्डिंग मारणार, 15 दिवसांनी परत जाणार, परत वेल्डिंग मारणार। हे फक्त वेल्डिंग मारून मारून ठेकेदारांनी 4-4 फ्लॅट घेतलेत। किती भ्रष्टाचार करणार, किती खाणार। 140 MLD पाणी येतं शहरासाठी, 110 MLD 120 MLD पाणी सफिशियंट आहे। जवळपास 40 ते 50 MLD पाणी रोज गटारात जातं आहे। परंतु महानगरपालिकेचं त्याच्याकडे कुठलंही लक्ष नाही आहे। महापालिका अधिकाऱ्यांचं त्याच्यावर नियंत्रण नाही आहे। फक्त प्रत्येक एरियामध्ये पाणी कपात करायची आणि लोकांना वेठीस धरायचं काम महानगरपालिका करते। संपूर्ण प्रकरण कुठलं आहे? हे प्रकरण गोपी अंडेवाला सतरामदास हॉस्पिटलच्या बाजूचा रस्ता आहे। तिथे या लोकांनी पूर्ण पाईपलाईन टाकली आहे। आम्ही यांना गुरुवारी फोन केला, जवळजवळ उपायुक्त आहेत, गवस ॲडिशनल आहेत, दोघांनाही सांगितलं की ती पाईपलाईन बदलायला सांगा। आज सोमवार झाला, तिथे PCC होते, परंतु महानगरपालिकेला ती पाईपलाईन बदलायला वेळ नाही मिळाला। अधिकाऱ्यांनी पाईपलाईन आत्ताच्या आज आम्ही बदलायला सांगितली। ती जर बदलली नाही तर उद्या हेच पाईप अधिकाऱ्यांच्या कॅबिन तोडायला कामात येतील आम्हाला। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।